तरडे साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय कोटातून। सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला, देवही त्यांना क्षमा करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले। तसंच धस आणि वाल्मिक कराड एकच असल्याचं त्यांनी म्हटलंय। धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतंय। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल, आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे एकमेकांचे राजकीय वैरी असलेले मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्यात मोठा ट्विस्ट आलाय। दोघांमध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाली आहे। ही भेट का झाली, ती कुणी घडवून आणली, भेटीत नेमकं काय झालं, हा धसांचा तह आहे की द्रोह, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंडे धसांमध्ये 4 तास भेट। आधी हल्ला थेट, नंतर गुप्त समेट। धसांचा मुंडेंसोबत तह की देशमुखांसोबत द्रोह? आका चाका कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी। ऐकलत? काही दिवसांपूर्वी आकाच्या आकाला थेट जेलवारीची तयारी करण्याचा इशारा देणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मुंडेंसोबत तह केल्याची चर्चा रंगली आहे। आणि ही काही कोणत्या विकास कामांसाठी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चर्चेसाठी भेट नव्हती, तर धस थेट मुंडेंच्या घरी जाऊन त्यांना भेटले। आणि थोडं नव्हे तर 4.5 तास मॅरेथॉन चर्चा या भेटीत झाली। आणि या भेटीचे साक्षीदार आहेत ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। तर ते आजारी असल्यानं त्यांना भेटलो, मात्र 4 तासांच्या भेटीबाबत बावनकुळेंनाच विचारा असं सांगत धसांची चिडचिड झाल्याचं दिसलं। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे, आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय असा सवाल उपस्थित होतोय, कारण बावनकुळे आणि धस यांच्या माहितीत मोठी तफावत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष यात मध्यस्थी करत असल्याचंच पुढे आल्याचं दिसतं। मात्र या भेटीनं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय। धस क्षमाशील आणि संत झाल्याचा टोला आभाडांनी लगावला, तर धस मैदान देशमुखांना संकटात सोडून एवढ्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। 4.5 तास हे का भेटले असेल, याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही। आणि सध्याच्या मी काय वागण्यात फरक दिसतोय। धस अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका। त्याने संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं। म्हणजे 4 दिवसापूर्वी अचानक युतीन का मारलाय हे कळायला मार्ग नाही। इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून
ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का नाही, मवाळ झालाय का खवाळ झालाय का काही आमिष मिळालंय का काय झालंय का देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. मात्र या समेटाच्या स्टोरीची आणखी काय कारण असू शकतात तेही पाहूया. फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणं, अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची खंबीरपणे पाठराखण, राष्ट्रवादी कोर कमिटीत वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश, मुंडे धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी होणार, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून न्यायासाठी भाजपचे आमदार सुरेश धसांनी रान पेटवलंय. धस यांनी मुंडेंच्या आकाचे आका असा उल्लेख करत थेट जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार केला होता. मात्र हे धस यांनी हे प्रकरण धसास का लावलं नाही? मध्येच त्यांना मुंडेंच्या तब्येतीची एवढी काळजी का वाटू लागली? 4 तासांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असे अनेक सवाल उपस्थित झाले. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे धसांचा मुंडेंसोबतचा हा तह की देशमुखांसोबतचा द्रोह, हे आरोपींना शिक्षा मिळणार की ते मोकाट सुटणार यावरच अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर या विशेष रिपोर्ट नंतर पुढच्या बातमीकडे वळूया. तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलंय का? नसेलच बहुतेक. मात्र मुंबईत खरंच पैशांचा पाऊस पडलाय. मुंबईतल्या म्हाडा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस पडलाय. म्हाडाच्या वांद्रेतल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये थेट नोटाच उधळल्यात. एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली. तिने तिथे त्या अधिकाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं. हा व्हिडिओ आता सध्या चांगलाच व्हायरल होतोय. माझे पुरावे, माझे पुरावे, माझे पुरावे जर मिटवत नाही, माझे पुरावे, माझे पुरावे. नोटांचा बंडल. उमेश वाघ, भीक घे, गरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खा. 10-10 लाख रुपये देतात त्यांना रूम. तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड. मुख्यमंत्री साहेब, जर एकनाथ शिंदेजी, जर तुम्ही आज नाही सांडवलत ना, हे थांबवणार नाही मुख्यमंत्री साहेब, कोणीच थांबवणार नाही. कॅमेरा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मला अटक करा, कायदेशीर. मला माझा कॅमेरा बंद केला. माझे पुरावे. तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत सचिन गाड. तर सचिन, काय सांगाल? महिलेने केबिनमध्ये नोटा उधळल्यात. म्हाडा ऑफिस मधला हा प्रकार आहे, काय अधिकची माहिती? ऑफिसरला भेटण्याचा प्रयत्नात ही महिला होती, मात्र ते ऑफिसर प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यावर असल्याने तिची भेट झाली नाही आणि त्याने व्यथितून आपण बघतोय की कशा प्रकारे एक महिलेने वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलेलं आहे. या महिलेने नोटांचा हार देखील इथे आणलेला होता आणि नोटा अक्षरशः तिने संपूर्ण जे म्हाडाचं ऑफिस होतं त्यामध्ये उधळल्या आणि जेव्हा तिला सुरक्षा रक्षकांनी पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी विष पेन किंवा मग म्हाडाच्या ऑफिसवरून उडी मारेन अशा स्वरूपाची धमकी देखील या महिलेने दिली. एवढंच नव्हे तर त्या अधिकाऱ्याच्या दारावरती देखील तिने नोटा लटकवण्याचा प्रयत्न केला. नेमकं या महिलेची काय व्यथा होती, किती दिवस ही म्हाडा ऑफिसच्या चक्रा मारते आणि तिथं कोणतं काम रखडलेलं आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. मात्र आपण बघतोय की सुरक्षा रक्षकांना या महिलेला आवडण्यात चांगलीच त्यांची ताळंबळ उडालेली होती. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग जे सुरू होतं ते देखील त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते देखील त्यांना जमलं नाही. तर आपण बघतोय की कशा प्रकारे का महिलेने आगळ्या वेगळ्या स्वरूपात म्हाडा कार्यालयामध्ये आंदोलन केलेलं आहे. जी, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल. हे पैसे घेऊन आले भीक द्यायला. उमेश वाघ, जॉईंट सीओ म्हाडा. ह्या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबवायचा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय. ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत. त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे. तुम्हाला कुठे रूम पाहिजे? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये. आता बातमी समोर येते न्यू इंडिया बँकेच्या संदर्भातली. न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे. बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलंय. हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे.
सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर बंदी आणलेली आहे आणि जवळपास 6 महिने आता या ठिकाणी आर्थिक व्यवहार कुठलेही करता येणार नाहीत। मी सध्या उभा आहे पुण्यातील बिबेवाडीमध्ये असणाऱ्या न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या शाखेच्या बाहेर, ज्या ठिकाणी आज सकाळपासून अनेक सभासद जे आहेत ते या बँकेमध्ये आपले पैसे ठेवलेले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी येत आहेत। माझ्यासोबत हे दोघं आहेत, कारण सकाळपासून खरं तर अनेक जण येत आहेत। काय आत्ता खरं तर या बँकेच्या व्यवहारावर बंदी आहे? काल मी जशी टी व्हीवरती बातमी पाहिली, मला अचानक धक्का लागला की हे काय चाललं आहे। मी इथे सकाळी आज बँकेत आलो तर मला काय प्रॉपर जबाब देत नाही। कोणी एक जण म्हणतो की तुमचे सेव्हिंगचे अकाउंटचे पैसे काय मिळणार नाही, एक जण म्हणतो तुम्हाला ते 90 दिवसानंतर इन्शुरन्स कंपनी देणार। हे नेमकं काय घोळ आहे ते आम्हाला समजत नाही। सर, माझे साधारण 3.5 ते 4 लाख रुपयापर्यंत अडकलेले आहेत। तर मला काल रात्रीच कळलं आहे ना की आज सकाळी मी आलेलो आहे। या बँकेवर कसा विश्वास ठेवायचा सर सध्या आता तरी? तर ते म्हणतात की आता 90 दिवसानंतर आपण पैसे काढू शकतो, आता सध्या काढू शकत नाही। त्यामुळे अनेक सभासदांचे पैसे जे आहेत ते या बँकेत अडकल्याने अनेक सभासद हवालदिल झालेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर आपण पाहतोय मुंबईतली बातमी आहे। न्यू इंडिया बँकेतून 122 कोटी लंपास केलेले आहेत आणि माजी मॅनेजरनेच बँकेवर हा डल्ला टाकलेला आहे। तर न्यू इंडिया बँकेतून तब्बल 122 कोटी लंपास झालेले, त्यामुळे आता सर्वच खातेधारक, या बँकेचे खातेधारक आता चिंतेत आहेत। हितेश प्रवीणचंद मेहता असं आरोपीचं नाव आहे आणि हा आरोपी माजी मॅनेजर या बँकेचा आहे आणि त्याने बँकेच्या तिजोरीवरच डल्ला टाकलाय। महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या असल्याची माहिती मिळतेय। भाजपच्या बैठकीतही अशी सूचना देण्यात आल्याची माहिती मिळते। एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र महापालिका निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय। आपल्या निवासस्थानी चर्चा झाली, काय सांगाल? काय मुंडे आणि बोललो आता नाही, आमच्याकडे संभाजीनगरला बोललो आहे, सर्वांना धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करताय भाजप। आता संपूर्ण सकाळच्या प्रश्नात सांगितलं अनेक जण बाहेर पडताना पाहायला मिळत आहे। भास्कर जाधवांनी पण आज त्याबद्दल संभाजीनगरला एकनाथ शिंदे म्हणताय मला हलक्यात घेऊ नका, असा इशारा थेट एकनाथ शिंदेंनी दिला। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काय बोललं ते अजून बघतो आणि मग त्याच्यावर बोलतो। संतोष जरांगीचं उत्तर आमचे कार्यकर्त्यांनी दिलं आहे। अमित शहाना एकनाथ शिंदेंनी पक्ष चालवायला दिलेला नाही, इकडे सध्या ऐकत हॅलो। एकीकडे बीजेपीने स्वबळाचा नारा दिलाय, तर दुसरीकडे शिंदे सेनेचाही स्वबळावर लढण्याचा इशारा देण्यात आलाय। शिवसेना स्वबळावर लढेल असं शिरसाट म्हणालेत। मंत्री संजय शिरसाटांनी भाजपला असा इशारा दिलाय। भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर लढावं, शिंदे सेना ही स्वबळावर लढायच्या तयारीत आहे असा इशाराच संजय शिरसाटांनी भाजपला दिलाय। तर मंत्री संजय शिरसाटांनी भाजपला इशारा दिलाय। शिवसेना ही स्वबळावर लढेल असं शिरसाटांनी म्हटलंय। भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी लढावं, शिवसेनाही स्वबळावर लढेल असा इशारा आता मंत्री संजय शिरसाटांनी दिलाय। शिंदेसेनाचाही स्वबळाचा इशारा देण्यात आलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय की भाजपही स्वबळावर निवडणुका लढण्याचा इशारा देते, तर याचमुळे आता महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे का असा सवाल उपस्थित होतोय। तर भाजपने स्वबळाचा नारा दिलेला आहे, तर शिवसेनाही स्वबळावर लढेल असं शिरसाट म्हणतायत। हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही। आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात। जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे। शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे। तर इतरही राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून।
महापालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या असल्याची माहिती मिळतेय। भाजपच्या बैठकीतही अशी सूचना देण्यात आल्याची माहिती मिळतेय। एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र महापालिका निवडणुका लढण्यावर ठाम असल्याचं समजतंय। शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे, कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना ही संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलंय। विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिलाय। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राजकारणातून निवृत्त होणार का अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे। पक्षाने मला खूप काही दिलंय, त्यामुळे आता मला राज्यसभा किंवा विधान परिषद काही नको, संधी दिली तर 29 ची निवडणूक लढणार अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली आहे। रोजच्या जेवणातली डाळ आता स्वस्त झाली आहे, त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय। तूर डाळ, चणा डाळ तसंच उडीद डाळीच्या दरात घसरण झाली आहे। तूर डाळ 50 ते 60 रुपयांनी, तर चणा डाळ 15 ते 20 रुपयांनी आणि उडीद डाळ 5 ते 7 रुपयांनी स्वस्त झाली आहे। पुणे महापालिका आज अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा करते। त्यानिमित्ताने आज सायंकाळी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यावेळी सर्व माजी नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले। अटल सेतू शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। MMRDA कडून रविवारी मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार आहे, त्यामुळे नवी मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। महाकुंभ मेळ्यानिमित्त वाराणसीकडे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पश्चिम रेल्वेने 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। वलसाड, दानापूर आणि साबरमती बनारस या मार्गावर या गाड्या धावतील, त्यामुळे महाकुंभ मेळ्यात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या गाड्यांचं आरक्षण आजपासून सुरू झालंय। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे। महाकुंभासाठी जगभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। भाविकांच्या संख्येचा जगातील सर्वात मोठा विक्रम इथे रचला जातोय। आता आणखी 3 नवीन विश्वविक्रम होणार आहेत।